श्री स्वामी समर्थ. कामिका एकादशी घराच्या उंबरठ्यावर ठेवा. ही एक वस्तू शत्रू लोटांगण घालेल, पितृदोष संपून 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, मी तुमची सखी. आजचा हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबाच्या नशिबाला एक असा अभूतपूर्व आणि सकारात्मक वळण देणारा ठरणार आहे, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. उद्या अत्यंत पवित्र, दुर्मिळ आणि फलदायी मानली जाणारी कामिका एकादशी आहे. आपल्या शास्त्रामध्ये आणि पुराणांमध्ये असे स्पष्टपणे लिहिले आहे की या एकादशीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर केलेला एक अत्यंत सोपा आणि गुप्त उपाय तुमच्या संपूर्ण घराचे चित्र बदलवू शकतो. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. उद्या सकाळी अंघोळ झाल्यानंतर घराच्या उंबरठ्यावर फक्त ही एक वस्तू ठेवायची आहे. हा उपाय इतका शक्तिशाली आहे की तुमच्या पाठीमागे लागलेले गुप्त शत्रू स्वतःहून लोटांगण घालतील. इतकेच नाही तर पतीच्या नोकरी, व्यवसायात आणि मुलांच्या अभ्यासात, कारकिर्दीत जोरदार प्रगती सुरू होईल. वर्षानुवर्षात चालत आलेले पितृदोष एका क्षणात शांत होतील आणि 7 पिढ्यांचे दारिद्र्य मुळासकट नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मीचा वास राहील. पण थांबा, ही वस्तू कोणती आहे? ती बाजारात महाग मिळते की आपल्याच घरात उपलब्ध असते? ती उंबरठ्यावर नेमकी कोणत्या दिशेला आणि कशा प्रकारे ठेवायची, आणि ती ठेवताना कोणता विशिष्ट मंत्र उच्चारायचा, हे मी तुम्हाला थोड्याच वेळात टप्प्याटप्प्याने सांगणार आहे. हा उपाय चुकीच्या पद्धतीने केला तर त्याचा प्रभाव मिळत नाही. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत अत्यंत एकाग्रतेने पहा. व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला, अत्यंत पवित्र मंत्र आत्ताच्या आत्ता लिहायला अजिबात विसरू नका. तुमची श्रद्धा आणि भक्ती थेट भगवान विष्णूपर्यंत नक्की पोहोचेल. तसेच आपल्या या चॅनलला लाईक करा, तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत शेअर करा आणि आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच आध्यात्मिक आणि जीवन बदलणारे उपाय तुम्हाला रोज सर्वात आधी मिळत राहतील. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया कामिका एकादशीचे महत्त्व आणि तो रहस्यमयी उपाय. माझ्या लाडक्या बहिणींनो, कामिका एकादशी ही भगवान श्री हरिविष्णूंना अत्यंत प्रिय असणारी एकादशी आहे. ब्रह्मपुराणात आणि पद्मपुराणात असे म्हटले आहे की कामिका एकादशीचे व्रत आणि पूजा केल्याने मनुष्याला मिळणारे पुण्य हे हजारो अश्वमेध यज्ञांच्या पुण्या इतकेच असते. या दिवशी केलेले कोणतीही आध्यात्मिक उपायाचे फळ 1000 पटीने वाढून मिळते. पण आज मी तुम्हाला फक्त सर्वसाधारण पूजेबद्दल सांगणार नाही. आज मी तुम्हाला घराच्या उंबरठ्याचे रहस्य सांगणार आहे. आपल्या सनातन वास्तुशास्त्रात आणि परंपरेत घराचा उंबरठा हा केवळ लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा नसतो. उंबरठा हा बाहेरची नकारात्मक ऊर्जा आणि घरातील सकारात्मक ऊर्जा या दोघांमधील एक मुख्य ऊर्जा केंद्र असते. साक्षात भगवान नरसिंहाने हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी उंबरठ्याचीच निवड केली होती. कारण उंबरठा ही संध्याकाळ, उजेड, काळोख आणि आतील बाहेरील जागेची जोडणारी पवित्र जागा आहे. घराच्या उंबरठ्यावर साक्षात माता लक्ष्मी आणि कुलदेवता पहारा देते. पुन्हा एकदा सांगते, घराच्या उंबरठ्यावर साक्षात माता लक्ष्मी आणि कुलदेवतेचा पहारा असतो. जर आपण कामिका एकादशीच्या दिवशी या उंबरठ्याची योग्य विधीने पूजा करून त्यावर एक विशिष्ट वस्तू ठेवले तर बाहेरून येणारी कोणतीही वाईट नजर, करणी, शत्रूची बाधा किंवा पितृदोष घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. आता तुमच्या मनात नक्कीच प्रश्न आला असेल, नाही ताई, नक्की ती वस्तू कोणती आहे? ती मिळवण्यासाठी मला खूप पैसे खर्च करावे लागतील का? माझ्या बहिणींनो, अजिबात घाबरू नका. ती वस्तू शोधण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची, भटकण्याची गरज नाही.
ती वस्तू तुमच्या स्वतःच्या घरातच आहे, अगदी तुमच्या देवाऱ्यात किंवा स्वयंपाकघरात सहज उपलब्ध आहे. ती वापरण्याची वेळ, दिशा आणि पद्धत अत्यंत महत्वाची आहे. ती जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतली नाही तर तिचा प्रभाव मिळणार नाही. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कामिका एकादशी घराच्या उंबरठ्यावर ठेवा. ही एक वस्तू शत्रू लोटांगण घालेल, पितृदोष संपून 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. हे मी आता तुम्हाला कसे होईल सांगते. माझ्या लाडक्या बहिणींनो, एका स्त्री म्हणून, एका घराची गृहिणी म्हणून मी तुमचे मन, तुमच्या वेदना आणि तुमचे न बोललेले अश्रू खूप जवळून समजून घेऊ शकते. आपण स्त्रिया जेव्हा लग्नानंतर एका नवीन घरात पाऊल ठेवतो तेव्हा आपल्या मनात एकच स्वप्न असते, आपले घर हे नंदनवन व्हावे, पतीला कामात अफाट यश मिळावे, मुलांची प्रगती व्हावी, घरामध्ये नेहमी आनंदाचे आणि हसते खेळते वातावरण असावे आणि घराला कोणाचीही नजर लागू नये. यासाठी आपण दिवस रात्र किती खटपट करतो. सकाळी सर्वांच्या आधी उठल्यापासून ते रात्री सर्वांच्या शेवटी झोपण्यापर्यंत स्वतःच्या सुखाचा त्याग करून आपण कुटुंबासाठी झिजत असतो. पण मला प्रामाणिकपणे सांगा, कधी कधी असे होते ना की तुम्ही घरात शांतता राखण्यासाठी, सर्वांना सांभाळून घेण्यासाठी तुमचे 100% देता, तरीही विनाकारण घरात कटकटी सुरू होतात. पती रात्रंदिवस मेहनत करतात, घाम गाळतात, पण तरीही नोकरीत किंवा त्यांना योग्य मान सन्मान मिळत नाही किंवा व्यवसायात अचानक मोठे नुकसान होते. हातात आलेला पैसा कुठे निघून जातो हे कळायला मार्ग उरत नाही. अचानक दवाखान्याचे मोठे खर्च निघतात किंवा घरात कोणती ना कोणती अडचण दारात उभी राहते. अहो, इतकेच काय, आपली पोटची मुले, त्यांच्यासाठी आपण आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावतो. ती मुले अचानक चिडचिड करायला लागतात, अभ्यासात त्यांचे लक्ष लागत नाही, एकाग्रता वाढत नाही आणि त्यांची चांगली चाललेली प्रगती अचानक थांबल्यासारखी वाटते. अशा वेळी आपल्या मनाची काय अवस्था होते हे मी चांगल्या प्रकारे जाणते. रात्री सगळे झोपल्यानंतर आपण उशीर तोंड लपून गुपचूप रडतो आणि देवाला विचारतो, हे देवा, मी तर कोणाचे वाईट केले नाही, मग माझ्या संसाराची अशी परीक्षा का? माझ्या बहिणींनो, जर तुमच्याही आयुष्यात असा काळ चालला असेल तर स्वतःला दोष देणे बंद करा. कारण या सर्व गोष्टींमागे तुमची मेहनत कमी पडत आहे असे मुळीच नाही. याचे मुख्य आणि अदृश्य कारण काय असते माहित आहे? त्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या घरातील साचलेली नकारात्मक ऊर्जा, आपल्या वाढत्या प्रगतीवर जळणाऱ्या गुप्त शत्रूंची वाईट नजर आणि नकळत आपल्या पाठीमागे उभा असणारा पितृदोष. आपण कितीही चांगले वागलो तरी समाजात किंवा नात्यांमध्ये काही लोक असे असतात जे आपल्या सुखावर आणि समृद्धीवर मनातून जळतात. त्यांची ती वाईट नजर आणि नकारात्मक विचार आपल्या घरावर आणि मुख्य प्रवेशद्वारावर एका घटकासारखे बसतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पितृदोष. जेव्हा आपल्या पूर्वजांचे स्मरण योग्य वेळी होत नाही किंवा त्यांच्या आत्म्याला पूर्ण शांती मिळालेली नसते, तेव्हा घरात नकळत पितृदोष निर्माण होतो. जेव्हा घरावर पितृदोषाची आणि वाईट नजरेची छाया पडते तेव्हा प्रगतीचे सर्व मार्ग बंद होतात आणि हातात आलेले यश ऐन वेळी निसटून जाते. पण माझ्या लाडक्या बहिणींनो, आता डोळ्यातील अश्रू पुसा. निराश होण्याची किंवा खचून जाण्याची अजिबात गरज नाही. कारण उद्या येणारी ती अतिशय दुर्मिळ कामिका एकादशी एका अशा अलौकिक आणि सिद्ध योग घेऊन आली आहे, ज्या दिवशी शास्त्रात सांगितलेला एक लहानसा उपाय केला तर तुमच्या पितरांचा अखंड आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा राहील. घरातील पितृदोषाची जळमटे जळून खाक होतील, शत्रूची वाईट नजर उंबरठ्याबाहेरच भस्म होईल आणि तुमच्या घरातून दारिद्र्य कायमचे निघून जाईल. सुख समृद्धीचे वारे वाहू लागतील.
चला तर मग वेळ न घालवता आता आपण जाणून घेऊया तो मुख्य आणि अत्यंत शक्तिशाली गुप्त उपाय. माझ्या लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, आता अत्यंत लक्ष देऊन ऐका, कारण आता मी तुम्हाला तो गुप्त, अलौकिक आणि सिद्ध उपाय सांगणार आहे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता. हा केवळ एक साधा उपाय नसून तंत्र, मंत्र किंवा निसर्गातील सात्विक ऊर्जेचा असा एक अद्भुत मिलाफ आहे, जो तुमच्या संपूर्ण घराची आणि कुटुंबाची दिशा एका क्षणात बदलू शकतो. उद्या कामिका एकादशीच्या पवित्र ब्रह्ममुहूर्तावर किंवा सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी घराची झाडलोट करून घर सुंदर स्वच्छ करून घ्या. त्यानंतर स्वतः आंघोळ आटपून घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरठा स्वच्छ पाण्याने धुवून किंवा पुसून घ्या. उंबरठा पुसताना त्या पाण्यात थोडेसे हळद आणि चिमूटभर मीठ नक्की टाका, जेणेकरून उंबरठ्यावरील पूर्वीचे कोणतीही नकारात्मकता पूर्णपणे नष्ट होईल. आता या स्वच्छ केलेल्या उंबरठ्यावर ठेवायची ती पहिली सर्वात शक्तिशाली आणि अलौकिक वस्तू म्हणजे हळदीचा एक अखंड कांदा, म्हणजे साबूत हळकुंड. त्याला गुंडाळलेले पिवळा रेशमी धागा आणि सोबत चिमूटभर अष्टगंध आणि अखंडित अक्षता म्हणजेच तांदूळ. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ताई, हळकुंडाचा वापर का? आपल्या सनातन शास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रात हळद साक्षात भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीच्या मांगल्याचे प्रतीक मानले गेलेले आहे. हळद ही गुरुग्रहाची ऊर्जा आकर्षित करते, जी समृद्धी आणि ज्ञानाची कारक आहे. जेव्हा या हळकुंडावर आपण विष्णू मंत्रांनी संस्कार करतो, तेव्हा ते केवळ लाकडासारखे राहत नाही, तर ते ब्रह्मांडीय ऊर्जेला खेचून घेणारे एक शक्तिशाली यंत्र बनते. हा उपाय गर्दीत, घाई गडबडीत किंवा कोणाशीही बोलताना करायचा नाही. अगदी शांत चित्ताने, स्वच्छ वस्त्रामध्ये आणि पूर्ण श्रद्धेने खालील पर्यायानुसार करा. पहिली गोष्ट, कामिका एकादशीच्या दिवशी सकाळी 8 वाजेच्या आत एक अखंड, कुठेही न तुटलेलं किंवा किडलेलं नसलेले असे हळकुंड घ्या. त्या हळकुंडाला पिवळ्या रेशमी किंवा सुती धाग्याने 3 वेळा 7 वेळा वेढे देऊन वेढे देऊन बांधा. त्यानंतर या हळकुंडावर थोडे शुद्ध गाईचे तूप किंवा गंगाजल लावा. आता हे तयार झालेले हळकुंड तुमच्या उजव्या हाताच्या तळव्यावर ठेवा आणि मूठ बंद करा. ते मूठ आपल्या छातीजवळ धरा. डोळे मिटून अत्यंत भावुक होऊन मनात असा विचार करा की आणि संकल्प सोडा, हे ब्रह्मांडाचे पालन करते भगवान श्री हरी विष्णू, हे माता लक्ष्मी आणि माझ्या कुलदेवता, उद्याच्या या पवित्र कामिका एकादशीच्या दिवशी मी हा उपाय करत आहे. माझ्या घरातील सर्व सूक्ष्म व भीषण पितृदोष शांत होत, माझ्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य, कर्ज आणि दुःखाची छाया मुळात सगट नष्ट हो. माझ्या पतीच्या नोकरी, व्यवसायात आणि मुलांच्या अभ्यासात, कारकिर्दीत जोरदारची प्रगती हो आणि माझ्या पाठीमागे लागलेले सर्व गुप्त शत्रू, दृष्ट शक्तींचा, कुबुद्धींचा नाश हो, भस्म हो. आता तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याच्या अगदी मध्यभागी हळदीच्या ओल्या पेस्टने किंवा अष्टगंधाने एक सुंदर लहान स्वस्तिक काढा. स्वस्तिकाच्या चारही कोपऱ्यात 4 लहान टिपके द्या. त्या स्वस्तिकाच्या अगदी मध्यभागी थोडे अष्टगंध आणि न तुटलेले अखंड तांदूळ पहा. त्यावर तुम्ही अभिमंत्रित केलेले ते हळकुंड अत्यंत आदराने आणि श्रद्धेने प्रस्थापित करा. हळकुंड उंबरठ्यावर ठेवताना आणि ठेवल्यानंतर उजव्या हाताची बोटे त्या हळकुंडाला स्पर्श करून खालील मंत्र अत्यंत स्पष्ट आणि शुद्ध उच्चारात म्हणा. सर्वात आधी ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा 111 वेळा जप करा. त्या पाठोमाग श्री स्वामी समर्थ या सिद्ध मंत्राचा 11 वेळा जप करा. मंत्र जप पूर्ण होताच हे हळकुंड आणि स्वस्तिक तुमच्या घरासाठी एक अदृश्य आणि अवैध आध्यात्मिक भिंत तयार करते.
हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय घडते सांगते. माझ्या लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, शास्त्रातील आणि वास्तुशास्त्रातील सिद्धानुसार कामिका एकादशीच्या दिवशी जेव्हा उंबरठ्यावर या पद्धतीने हळकुंडाची स्थापना होते तेव्हा चमत्कारिक बदल दिसून येतात. शत्रू लोटांगण घालेल. तुमच्या वाईट नजर टाकणाऱ्या, तुमच्या सुखावर जळणाऱ्या किंवा तुमच्या विरोधात कटकारस्थान करणारा शत्रू कितीही शक्तिशाली असला तरी कवचाच्या ऊर्जेने त्याची कुबुद्धी नष्ट होईल. त्याचा मनात तुमच्याबद्दल अचानक भीती आणि आदर निर्माण होईल आणि तो स्वतः वैर सोडून तुमच्या समोर नम्र होईल. दुसरं म्हणजे पितृदोष मुक्ती. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते. उंबरठ्यावरील स्वस्तिक आणि विष्णू ऊर्जेचे पितरांची आत्मिक शांती होते. घरामध्ये अडकलेला पैसा परत मिळतात. पतीच्या कामातील सर्व अडथळे दूर होऊन भरभराट सुरू होते आणि मुलांची प्रगती वेगाने होते. तिसरं म्हणजे उंबरठ्यातून कोणत्याही नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करू शकत नाही आणि माता लक्ष्मीची स्थिर रूपाने तुमच्या घरात निवास करते. हा उपाय उद्या सकाळी कामिका एकादशीला पूर्ण विश्वासाने करा आणि तुमच्या आयुष्यातील सकारात्मक बदलांचे साक्षीदार व्हा. तर माझ्या भाविक मित्रांनो, आज आपण काय शिकलो? कामिका एकादशी ही विष्णू कृपेने पितृदोष, दारिद्र्य आणि शत्रुपीडा नष्ट करणारी महान एकादशी आहे. उद्या सकाळी आंघोळीनंतर उंबरठा स्वच्छ करून त्यावर हळदीचे स्वस्तिक काढा आणि अखंड हळकुंड ठेवून मंत्रजप करा. संध्याकाळी तुळशीजवळ लवंग टाकून तुपाचा दिवा लावा, ज्यामुळे पती व मुलांची जोरदार प्रगती होईल. पिंपळाच्या झाडाला जल आणि तीळ अर्पण केल्याने पितृदोष कायमचा शांत होतो. हे सगळे उपाय अत्यंत सोपे आहे, पण ते पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करणे गरजेचे आहे. अध्यात्मात शक्तीचा सर्वात मोठे फळ मानले गेलेले आहे. मला पूर्ण विश्वास आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि तुमच्या आयुष्यात आनंद व समृद्धी घेऊन येईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या कामिका एकादशीचा लाभ घेता येईल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव आणि श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. श्री हरी विष्णू आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत. श्री स्वामी समर्थ.